अमेरिकेसारख्या महासत्तेला जर कुणी आता जगात नाचवू शकतं तर तो म्हणजे चीन. आणि चीनने यावेळेला ते करून देखील दाखवलं. डोनाल्ड ट्रम्प 13 मे ते 15 मे अशा 3 दिवसाच्या चीनच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात झी जिनपिंग यांनी ज्या पद्धतीनं त्यांना ट्रीट केलं, त्यांचे जे काही मनसुबे होते ते सगळे उधळून लावले. ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या बघितल्या तर लक्षात येतं की डोनाल्ड ट्रम्प ज्या काही इच्छा आकांक्षा घेऊन चीनमध्ये गेले होते त्यातलं त्यांना काहीच मिळालं नाही. डोनाल्ड ट्रम्प यांचा किमान शब्दात कमाल अपमान कसा करायचा ते झी जिनपिंग यांना चांगलंच कळतं आणि तो त्यांनी करून देखील दाखवला. या संपूर्ण चर्चेमध्ये 3 दिवसामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना नेमकं काय मिळालं या प्रश्नाचं एका शब्दात उत्तर द्यायचं तर घंटा असं त्याचं उत्तर आहे. डोनाल्ड ट्रम्प काहीच न मिळवता कसे अमेरिकेला परत गेले, त्यांना हात हलवत जावं लागलं, त्यांचा पदोपदी अपमान कसा केला गेला, हे सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पहिली गोष्ट म्हणजे अमेरिकेसारख्या महासत्तेचे प्रेसिडेंट जेव्हा कुठल्याही देशात जातात तेव्हा एक अशी पद्धत आहे की तिथला जो राष्ट्राचा प्रमुख असतो तो एअरपोर्टवरती जाऊन त्यांना रिसीव्ह करतो. जनरली फक्त अमेरिकेच काय, वेगवेगळ्या देशांचे, मोठ्या मोठ्या देशांचे प्रमुख ज्यावेळेला जातात त्यावेळी देखील हे केलं जातं. पण डोनाल्ड ट्रम्प चीनच्या एअरपोर्टवरती उतरल्यानंतर देखील झी जिनपिंग त्यांना घ्यायला एअरपोर्टवरती आले नाहीत. त्यांनी आपल्या व्हाईस प्रेसिडेंटला तिथं पाठवून दिलं. नंतर चीननं स्पष्टीकरण दिलं की आमच्याकडं अशी पद्धत आहे. आता आमच्याकडे अशी पद्धत आहे अशी सारवासारव जरी चीननं केली असली तरी प्रत्यक्ष या अगोदरचा इतिहास बघितला तर ओबामा ज्या वेळेला चीनमध्ये गेले होते त्यांना एअरपोर्टवरती घ्यायला झी जिनपिंग गेले होते. दुसरी एक गोष्ट ती म्हणजे नॉर्थ कोरियाचे प्रमुख किम जोंग उन जेव्हा चीनच्या एअरपोर्टवरती उतरतात त्यावेळेला देखील जिनपिंग आणि त्यांची बायको त्यांना रिसीव्ह करायला एअरपोर्टवरती जातात. पण डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी पहिल्या झटक्यात पहिल्या दिवशी जमिनीवर पाऊल ठेवताच हे दाखवून दिलं की तुम्ही आमच्यासाठी स्पेशल नाही, तुम्हाला आम्ही वेगळं ट्रीट करतो. अजून डोनाल्ड ट्रम्प यांचा कुठं कुठं 3 दिवसामध्ये कशा पद्धतीने अपमान केला गेला, त्यांची जागा दाखवली गेली हे बघूयाच. पण त्या अगोदर बघूया की डोनाल्ड ट्रम्प नेमकं गेले कशासाठी होते, त्यांना काय अपेक्षित होतं आणि त्यांना काय मिळालं. तर सर्वात महत्वाचा पहिला प्रश्न म्हणजे तैवान. तैवानचं स्वातंत्र्य हे अमेरिकेसाठी त्यांची प्रायोरिटी आहे. तर तैवान हा चीनचाच भाग आहे असं चीनचं म्हणणं आहे. त्यामुळे तैवानचा मुद्दा हा दोन्ही देशांसाठी अत्यंत महत्वाचा होता. पण या मीटिंगला जाण्याच्या अगोदरच डोनाल्ड ट्रम्प यांनी एक अत्यंत महत्वाचं सिक्रेट फोडून टाकलं, ते म्हणजे अमेरिका तैवानला शस्त्रपुरवठा करते आहे. ही गोष्ट त्यांनी फोडून टाकली जी रोनाल्ड रिगन यांच्या काळापासून एक प्रकारे लपवून ठेवलेली होती. ही गोष्ट झी जिनपिंग यांना कळल्यावर त्यांनी समोरच पब्लिकच्या समोर डोनाल्ड ट्रम्प यांना स्पष्ट सांगितलं की या मुद्द्यावर, तैवानच्या मुद्द्यावर कधीतरी अमेरिका आणि चीन एकमेकांच्या समोरासमोर येऊ शकतात, आपल्यात युद्ध देखील होऊ शकतं जर वेळ पडली तर, असं जिनपिंग यांनी डायरेक्ट सांगितलं. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वसारव केली, एक प्रकारे त्यांनी माघारच घेतली म्हणा. कारण त्यांनी तैवानचं पुढं काय करणार, तैवानला शस्त्रपुरवठा करणार काय या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. म्हणजे त्यांनी एक प्रकारे शस्त्र मॅन केलं असं म्हणता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे तैवान आमच्यापासून 9500 मैल दूर आहे, चीन पासून मात्र 59 मैलच दूर आहे. त्यामुळं तैवानचं स्वातंत्र्य राहणं जसं आहे तसं ठेवावं वगैरे वगैरे गोष्टी ते बोलले. पण या गोष्टींना काही अर्थ नसतो. एकदा तुम्ही डोळे मिचकले की मिचकले असं थोडक्यात त्याचा अर्थ आहे. तरी यात एक गोष्ट झाली की चीन कधी तैवान घेणार हे आपल्याला माहिती नसलं तरी चीन तैवान घेणार हा अख्ख एक प्रकारे अमेरिकेनं मान्यच केला की काय असं वाटण्यासारखी ही मीटिंग होती. दुसरी डोनाल्ड ट्रम्प यांनी हे देखील मान्य केलं की चीन आणि तैवानचा हजारो वर्षांचा संबंध आहे. जी गोष्ट झी जिनपिंग बोलले होते तीच गोष्ट ट्रम्प यांनी देखील बोलून एक प्रकारे होला हो मिसळली आणि आणखी आणखी एक आपलाच गोल करून घेतला आपल्याच गोलपोस्टमध्ये. दुसरा प्रश्न अमेरिकेसाठी अत्यंत महत्वाचा असलेला इराणचा मुद्दा. इराणचं युद्ध थांबवण्यासाठी चीनची भूमिका काय असेल हे महत्वाचं आहे. कारण चीन इराणला मदत करतोय हे जवळजवळ स्पष्ट आहे. पण तरीही आतापर्यंत चीननं कोणतंही कमिटमेंट इराणच्या मुद्द्यावर दिलं नाही. दुसरी गोष्ट, इराणकडून हे युद्ध थांबवण्यासाठी काय करावं काय नको याबद्दल चीन काही बोलला नाही. फक्त इराणनं अण्वस्त्र निर्माण करू नयेत या मुद्द्यावरती सहमती झाली. याशिवाय जे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे आता सध्या बंद आहे, त्यावरती इराणने एक प्रकारे संपूर्ण ब्लॉकेड केलेला आहे. याच्यावरती काय तोडगा काढायचा याच्यामध्ये चीननं कोणताही सहभाग घेतला नाही. थोडक्यात काय, तुमचा प्रश्न आहे तुमचं तुम्ही बघा अशाच पद्धतीचं चीनचं धोरण या ठिकाणी होतं. त्यामुळे इराणच्या मुद्द्यावरती चीन आपल्या सोबत आला तर इराणला ना घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल. पण असं झालंच नाही. चीननं इराणच्या मुद्द्यावर कोणतीच कमिटमेंट दिली नाही. यामध्ये एक लक्षात आलं की चीन आपल्या मित्रांना जास्त चांगलं जगतो अमेरिकेपेक्षा.
तिसरी गोष्ट होती व्यापाराची. व्यापाराच्या मुद्द्यावर मागच्या वर्षी अमेरिका आणि चीन यांच्यामध्ये एक प्रकारचे इगो बॅटल झालं. दोघांनी देखील एकमेकांच्यावरचे टॅरिफ पहिल्यांदा 25%, 50%, 100%, 150% असे वाढवत नेले. पण त्यामध्ये चीननं देखील माघार घेतली नाही, अमेरिकाही घेत नव्हती. पण शेवटी डोनाल्ड ट्रम्प यांना माघार घ्यावी लागली, कारण रेअर अर्थ मिनरल्स फक्त चीनकडेच आहेत. पण आता सुद्धा डोनाल्ड ट्रम्प स्वतः चीनमध्ये आले, भरपूर कौतुक केलं चीनच्या प्रेसिडेंटचं, पण तरीही रेअर अर्थ मिनरल्स बद्दल कोणतीही कमिटमेंट चीननं दिलेली नाही. याशिवाय इतर कोणकोणते ज्या वस्तू एक्सपोर्ट इम्पोर्ट केल्या जातात दोन्ही राष्ट्रांमध्ये, त्यामध्येही कोणतेही कन्सेशन्स चीननं दिलेले नाहीत. म्हणजे चीननं थोडक्यात आपले पत्ते काहीच दाखवले नाहीत. डोनाल्ड ट्रम्प मात्र त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे बडबडत राहिले आणि त्यांनी स्वतःचा अपमान तर करून घेतलाच. याशिवाय त्यांच्याकडं जे काही करण्यासाठी ते आले होते तेच ते विसरून गेले की काय असं वाटायला लागलं. त्यामुळे ट्रेडच्या मुद्द्यावर, व्यापाराच्या मुद्द्यावर देखील अमेरिकेला काही मिळालेलं नाही. फक्त 200 बोईंग विमानं खरेदी करायची तयारी चीननं दर्शवली, हीच एक त्यातल्या त्यात समाधानकारक बाब जी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत जाऊन आपल्या लोकांना सांगू शकतात. डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर अनेक उद्योगपती, त्यांच्या मंत्रिमंडळातले अनेक मंत्री सगळेजण गेले होते. यामध्ये पीट हेग्सेथ होते, इलॉन मस्क होते. यांनी तिथली भव्यता बघून, तिथलं सगळं बघून आपल्या तोंडात बोटं घातली आणि ह्या गोष्टींचे व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले. यामधून एक लक्षात आलं की खरोखर झी जिनपिंग जे म्हणतात की ईस्ट इज रायझिंग आणि वेस्ट इज डिक्लायनिंग, ही गोष्ट लोकांच्या समोर आली. कशा पद्धतीनं ही सगळी लोक आश्चर्यचकित झाली होती चीनची भव्यता बघून, हे सगळ्यांना दिसलं. दुसरी एक गोष्ट झाली ती म्हणजे ही गोष्ट डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मान्य केली. कारण झी जिनपिंग ईस्ट इज रायझिंग आणि वेस्ट इज डिक्लायनिंग असं 2020 साली बोलले होते आणि ही डोनाल्ड ट्रम्प यांनी मान्य करताना म्हटलं की हे बिडेन यांच्याबद्दल बोलले. बिडेन यांच्या कार्यकाळामध्ये ही गोष्ट खरी होती, माझ्या काळात खरी नाही. पण प्रत्यक्षात ही दोन्हीही काळात खरीच आहे, कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या काळातच वेस्ट इज डिक्लायनिंग ची जी प्रोसेस आहे ती अत्यंत वेगानं व्हायला सुरू झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प अजिबात दारू पित नाहीत, पण तसं असताना देखील स्टेट बँक्वेटमध्ये त्यांना झी जिनपिंग यांनी विनंती केली आणि त्यावेळेला त्यांनी जो ग्लास होता तो टोस्ट केला आणि एक सिप घेतला असं म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात ते कधीही पित नसताना देखील बीजिंगच्या म्हणजे झी जिनपिंग यांच्या दबावाखाली त्यांनी पिली असं देखील बोललं जातंय. याशिवाय झोंग ननाई या ठिकाणी चायनीज कम्युनिस्ट पार्टीचं हेडक्वार्टर्स आहे. तिथं त्यांचं एक कंपाऊंड आहे. या कंपाऊंडमध्ये अतिशय सुंदर सुंदर आणि जुनी झाडं आहेत. इथं सुंदर सुंदर फुलांची झाडं आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अशी फुलं मी कधीही माझ्या आयुष्यात बघितलेली नाहीत वगैरे वगैरे, हे सगळं बोललेच. पण त्यांनी एक प्रश्न तिथं त्यांच्या झी जिनपिंग यांचा जो इंटरप्रेटर होता, ट्रान्सलेटर होता, त्याला विचारलं आणि त्याला म्हणाले की मी सोडून इतर कुठल्या राष्ट्राध्यक्षांना हे इथं घेऊन येतात का? तर त्यावेळेला झी जिनपिंगच पुढे आले आणि त्यांनी सांगितलं, हो काही लोकांना मी इथं घेऊन येतो, पण त्याची संख्या फार कमी आहे. त्यांनी सांगितलं की व्लादिमीर पुतिन यांना मी इथं घेऊन आलेलो आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प खुश झाले. अत्यंत कमी लोकांना जिथं आणलं जातं तिथं आपल्याला देखील आणलंय असा आनंद त्यांना झाला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला सगळ्या वेठीला धरलं असलं आणि काहीही केलं असलं तरी चीनमध्ये मात्र त्यांची जी 3 दिवसाची व्हिजिट होती ती मात्र अतिशय निष्प्रभावी ठरली. त्यांचा स्वतःचा प्रभाव तर राहिला बाजूला, त्यांच्या दौऱ्यावरती त्यांच्या कुठल्याही डेलिगेशनचा प्रभाव देखील तिथं पडला नाही. लोकांनी तिथल्या चीननं त्यांचा व्यवस्थितपणे पाणउतारा केला. त्यांच्या हाताला काय लागलं नाही, ते जसे हात हलवत आले तसे हात हलवत निघून गेले. जे काही जिंकायचं ते सगळं चीननं जिंकलं. चीननं तैवानवर आपला अधिकार एक प्रकारे प्रस्थापित करून घेतला. व्यापाराच्या मुद्द्यांवरती आपल्या हातातलं काहीही दिलं नाही. दुसरी गोष्ट, इराणच्या मुद्द्यावर देखील इराणचीच पाठराखण केली. या सगळ्या गोष्टी करून डोनाल्ड ट्रम्प यांचा बागुलबुवा किती मोठा आहे आणि प्रत्यक्ष डोनाल्ड ट्रम्प किती लहान आहेत, हेच झी जिनपिंग यांनी जगासमोर दाखवून दिलं. आता इथून पुढे डोनाल्ड ट्रम्प जेव्हा जगातल्या कुठल्याही देशाच्या दौऱ्यावर जातील तेव्हा त्यांना कसं वागवलं जातं आणि त्यांना काय ट्रीटमेंट दिली जाते हे इथून पुढे आपल्याला समजेल. भारतातही डोनाल्ड ट्रम्प कधी आले तर त्यांच्याबरोबर असंच केलं गेलं पाहिजे का? याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.